नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी अंकुश अब्रुक. आज जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये साधारणतः आपल्याला हा जो विषय आहे बघा, महाराष्ट्रातील तालुक्यांचा अभ्यास, यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर थोडंसं PYQ ॲनालायझेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की काय काय विचारलं आहे आपल्याला. मागच्या वेळेला 2023च्या कंबाईनला आपल्याला प्रश्न विचारला होता की त्यामध्ये प्रश्न असा होता साधारणतः की बाबा 1 मे 1960ला महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते आणि तालुके किती होते याची एक रिकामी जागा आपल्याला आली होती. त्याचबरोबर गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला समान नावाची तालुके, समान नावाची जिल्हे, समान वाटणाऱ्यासारखी तालुके किंवा आणखी बऱ्याचशा प्रकारचे प्रश्न यामध्ये आले आहेत. आजच्या लेक्चरचं इंटेन्शन हे आहे की आपल्याला सर्व प्रकारचे तालुके या ठिकाणी कव्हर करायचे आहेत, म्हणजेच ही तालुके आपल्याला एका लेक्चरमध्ये संपवायची आहेत. एका लेक्चरमध्ये संपूर्ण आपलं झालं पाहिजे. मग आता महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहितच आहे. आपण बोलण्याच्या पहिले एक गोष्ट या ठिकाणी पाहून घेऊ की बाबा महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके जर आपण बघितले, महाराष्ट्राचाच विचार आज आपण करणार, तर महाराष्ट्रामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? किती आहेत तालुके? एकूण तालुक्यांची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला पण माहित आहे की बाबा आजच्या तारखेमध्ये आपल्याला 358 तालुके दिसून येतात, ज्याच्यामध्ये आपल्याला 355 हे ग्रामीण तालुके दिसून येतात, तर 3 शहरी तालुक्यांचा समावेश आहे. 3 शहरी आणि बाकीचे जे आहेत हे ग्रामीण स्वरूपाचे तालुके आहेत. एका लेक्चरमध्ये आपल्याला हा टॉपिक खल्लास करायचा आहे, त्याच्यानंतर एक लेक्चर याच्या PYQ वर घ्यायचा आहे. ओके, हा बघा, आता याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर मी PYQ सगट याच्यामध्ये बघूया. आता तालुके आहेत, मग मी म्हणतो आजच्या तारखेमध्ये जर एवढे तालुके आहेत तर आजच्या तारखेमध्ये आपल्याला जिल्हे किती दिसतात महाराष्ट्रामध्ये? 36 जिल्हे आहेत. आता 1 मे 1960ला हीच परिस्थिती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात होती, पण त्याची पुरा लेखाजोखा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या 358 तालुक्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत, कशा प्रकारची ही तालुके पसरलेली आहेत. मग आता थोडंसं या ठिकाणी जर गेलो आपण तर आधीचं पेज बघा, यामध्ये आपल्याला काय दिसते बाबा की महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960ला जेव्हा महाराष्ट्र बनला, आपल्या इतक्या मोठ्या हुतात्मा लोकांच्या माध्यमातून या महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यानंतर आपल्याला हा महाराष्ट्र भेटला 1 मे 1960ला. आता प्रशासकीय विभाग किती होते 1 मे 1960ला? प्रशासकीय विभाग होते 4 विद्यार्थी मित्रांनो. किती होते? 4. आणि तुम्हाला माहित आहे अमरावती आणि नाशिक हे जे 2 विभाग आहेत हे नवीन स्वरूपात बनलेले आहेत. ओके, हा, तर आता या ठिकाणी काय दिसते की आजच्या परिस्थितीमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला 6 काय दिसतात बाबा? 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. कंपॅरिझन करता आपण आज आणि मागील काही वर्षामध्ये आपल्याला दिसून येते. हा, त्यानंतर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर जिल्हे किती होते बाबा? जिल्हे जर आपण त्या ठिकाणी बघितले तर जिल्हे होते विद्यार्थी मित्रांनो 26. किती जिल्हे होते? 26 जिल्ह्यांचा या ठिकाणी आपल्याला समावेश दिसतो. आणि आजच्या तारखेमध्ये आपल्याला काय दिसते बाबा? आजच्या तारखेमध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आपला आहे. हे सांगण्याची गरज नाही आहे. 10 जिल्हे वाढलेले आहेत आणि या 10 जिल्ह्यांची एक क्रमशः यादी जसा लागम नवा गोहिंपा या अनुषंगाने आपण ध्यानात ठेवू शकतो. जसा म्हणजे जालन्यापासून आपण सिंधुदुर्ग पर्यंत करत असतो, तर ते आहे. ते नंतर मी एखाद्या लेक्चरला तुम्हाला शिकवणार. बघा 1 मे 1960ला जेव्हा महाराष्ट्र बनला तेव्हा तालुके किती होते? 229 तालुके होते विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याकडे या तालुक्यांची संख्या 358 पर्यंत वाढलेली आहे. 358 पर्यंत वाढलेली आहे. अशा प्रकारच्या गोष्टी दिसतात. ओके, नगरपालिका या ठिकाणी जर आपण बघितल्या तर ह्या 229 होत्या या अनुषंगाने दिसते. ओके, त्याच्यानंतर जर नगर पंचायता जर आपण बघितल्या, लक्षात घ्या, तर आज ह्या 243 या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि नगर पंचायता जर बघितल्या आपण तर आज ह्या आपल्याला साधारणतः इथे 243 आणि नगरपंचायत जर आपण बघितल्या तर ह्या 351 या ठिकाणी झालेल्या आहेत. अशा प्रकारचा आकडा इथे किती होते आपले? 353. अशा प्रकारचे आकडे वाढतच गेले. मग कटक मंडळ 7च होती, आजही कटक मंडळ 7च आहेत. असं कंपॅरिझन आपल्याला महाराष्ट्रा संबंधित दिसून येते. मग हे एकंदरीत जर कंपॅरिझन होतं तर आजचा महाराष्ट्र कसा आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पण विषय आपला तालुके, कशाचा अभ्यास आहे? तालुके. तर आपण फक्त निव्वळ यातले काय निवडणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये? फक्त महाराष्ट्राच्या तालुक्यांचा अभ्यास विशेष करून. ओके, चला आजच्या लेक्चरचं इंटेन्शन असते. त्याच्यापूर्वी एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगून देतो की या तालुक्यांची यादी पाहत असताना
बघा, सर्वात पहिला जर आपण या ठिकाणी बोललो की बाबा महाराष्ट्रामध्ये सध्या जरी एवढे तालुके असतील, तर मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, सर्वात मोठा तालुका जर आपण बघितला, सर्वात मोठा तालुका जर आज आपण बघितला, सर्वात मोठा तालुका कोण्या जिल्ह्यात आहे, तर सर्वात मोठा तालुका म्हणजे क्षेत्रफळानं त्याचं नाव आहे चिखलदरा. काय आहे? चिखलदरा जो आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुऱ्या 358 तालुक्यांपैकी सर्वात मोठा तालुका आहे. ओके. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं की बाबा सर्वात लहान तालुका कोण आहे, सर्वात लहान तालुका, ओके, सर्वात लहान तालुका जर आपण या ठिकाणी बघितला, लहान तालुका, तर त्याचं नाव आहे उल्हासनगर. काय नाव आहे? उल्हासनगर. ठाण्यामध्ये आपल्याला दिसून येते उल्हासनगर. हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका मानला जातो, काही शंका नाही आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. याच्या खाली आणखी जर आपण एक गोष्ट बघितली बेसिक वर, बाबा सर्वाधिक तालुके, सर्वाधिक तालुके, आता सर्वाधिक तालुके असणारा, सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग जर आपण बघितलं, प्रशासकीय विभाग ज्याच्यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत, असा प्रशासकीय विभाग कोणता आहे आपला, तर असा प्रशासकीय विभाग आहे मराठवाडा, ज्याला आपण काय म्हणतो छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर विभाग, ज्याच्यामध्ये आपल्याला 76 तालुके दिसून येतात. किती तालुके? 76 तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये. ओके. आणखी जर या ठिकाणी एखादी गोष्ट आपण बघितली की बाबा सर्वात कमी तालुके असणारा जर आपण बघितलं, असणारा प्रशासकीय विभाग, हा जर आपण या ठिकाणी बोलायचं झालं तर तो कोणता असणार आहे? 6 प्रशासकीय विभागांपैकी कोकण. कोण असणार आहे? कोकण. कोकणमध्ये 50 तालुके आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. किती दिसतात? 50 तालुके. आणखी पुढे जाऊया. समजा प्रादेशिक विभागांच्या बाबतीत बोललो तर बघा, महाराष्ट्रामध्ये जरी 6 प्रशासकीय विभाग असले तरी प्रादेशिक विभाग मात्र 5च आहेत. ओके. आणि या प्रादेशिक विभागांपैकी सर्वाधिक, मी काय म्हणतो, सर्वाधिक तालुके मग कोणत्या प्रशासकीय विभाग असणारा प्रादेशिक विभाग आहे बाबा, शॉर्टकट मध्ये लिहित आहे, कोणत्या प्रादेशिक विभागात आहेत? मग सर्वाधिक कुठं आहे बाबा प्रादेशिक विभाग? तो म्हणजे विदर्भ. कुठं आहे? विदर्भ. तर विदर्भ या प्रशासकीय विभागामध्ये विदर्भ आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, असे प्रादेशिक विभाग आहेत आपले 5. या 5 प्रादेशिक विभागांपैकी सर्वात जास्त तालुके आहेत विदर्भामध्ये आणि त्यांची संख्या आहे 120 तालुके. किती तालुके आहेत? 120 तालुके. अशा प्रकारे सर्वाधिक आपल्याला दिसून येतात. मी काय म्हणतो, सर्वात कमी, बघा मी पहिले सिंग्युलर घेत आहे, सर्वात कमी तालुके असणारा प्रादेशिक विभाग. आता सर्वात कमी असणारा जो प्रादेशिक विभाग आहे त्याचं नाव आहे खानदेश. काय आहे? खानदेश. आणि खानदेश मध्ये फक्त 25 तालुके येतात. किती येतात? 25 तालुके. बरं, का बरं 25 तालुके येतात? कारण 3च जिल्हे आहेत ना. हा, इथे 120 तालुके लिहिले आपण विदर्भामध्ये, इथे लिहितो 25. तर अशा प्रकारे आपल्याला हा जरा फॅक्च्युअल डाटा या ठिकाणी तालुक्यांचा दिसून येतो. मग आता मी थोडंसं ह्या फॅक्च्युअलच्या डाट्याच्या समोर आणखी एक पाऊल टाकतो की मग आपल्याला जर एकूण प्रादेशिक विभाग पाहायचे असेल की बाबा तालुके किती होते, 1 मे 1960ला 229 तालुके होते, आज आपले 358 तालुके झाले आहेत. तालुक्यांची संख्या वाढलेली आहे. कशी वाढली या ठिकाणी आपल्याला ते पाहावी लागेल, परंतु त्याच्या आधी आपण प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग याचं कंपॅरिझन करूया. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर प्रशासकीय विभाग, मी या ठिकाणी लिहित आहोत प्रशासकीय विभाग. किती प्रशासकीय विभाग आहेत बाबा महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहेत 6. मग आता तालुक्यांच्या अनुषंगाने आपण लिहूया. बघा, तालुक्याच्या अनुषंगाने जर लिहिलं तर या ठिकाणी आपण उत्तरता क्रम लिहूया की बाबा पहिला जो प्रशासकीय विभाग आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक आपल्याला काय दिसते तालुके आहेत, तर तो नाव आहे छत्रपती संभाजीनगर. पाठ करायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये 76 तालुके आहेत. किती तालुके आहेत?
76. प्रशासकीय विभागामध्ये प्रशासनाच्या अनुषंगाने बनवलेल्या विभागाला प्रशासकीय विभाग म्हणतात. प्रादेशिक दृष्ट्या संस्कृतीच्या आधारावर आपल्याला जे प्रादेशिक विभाग बनलेले दिसतात ते 5 स्वरूपाचे आहेत, 5 आहेत. ओके. हा, मग आता नंबर 2 या खाली जर मी गेलो तर नंबर 2 आपल्याला दिसतो नागपूर प्रशासकीय विभाग. ध्यानात ठेवा, नागपूर प्रशासकीय विभागात तुम्हाला माहितच आहे साधारणतः बाबा 6 जिल्हे येतात आणि मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे येतात. त्यामुळे मराठवाड्यामध्ये 76 आहेत आणि याच्यामध्ये 5 जिल्हे येतात. किती येतात? नागपूरमध्ये 5, सॉरी 6 निघालं असेल, 6 5 निघालं असेल माझ्या तोंडून. तर या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की नागपूर, वर्धा आणि 4 आपल्या तिकडले भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. ओके. तर याच्यामध्ये 6 आणि एकूण तालुके जे आहेत हे 64 आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी गेलो. बघा, आता आपल्याला 2 गोष्टी या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत की एक आहे पुणे, एक आहे नाशिक आणि एक आहे नगर. या तिघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तालुके आहेत. पहिला आपण या ठिकाणी पकडूया पुणे. काय पकडूया? पुणे. पुण्यामध्ये आपल्याला 58 तालुके दिसतात. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पकडूया अमरावती. काय पकडायचं आपल्याला? अमरावती. अमरावतीमध्ये आपल्याला 56 तालुके दिसतात. त्याच्यानंतर आपण 5 नंबरवर गेलो तर याचं नाव आहे नाशिक. नाशिक प्रशासकीय विभाग. यामध्ये 54 तालुके आहेत आणि 6 नंबरवर गेलो तर इथे आहे कोकण. काय आहे? कोकण. कोकणमध्ये 50 तालुके आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो ह्याच गोष्टी आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी कळल्या पाहिजेत. कोणत्याही प्रकारची शंका न ठेवता आपल्याला कळलं पाहिजे. एवढा क्रम तुम्हाला पाठच पाहिजे की बाबा छत्रपती संभाजीनगर पासून याच्यामध्ये. आता कन्फ्यूज होणाऱ्या गोष्टी कोणत्या तुम्हाला माहित असलं पाहिजे. अभ्यास करण्याची सुद्धा टेक्निक असते, नुसतं अभ्यास करत बसायचं नसते. मागच्याच वेळेला विचारलाय नाशिक प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत हा प्रश्न आलेला आहे, कंबाईननं विचारलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे डायरेक्ट प्रश्न आपल्याला येतात. त्याच्यामुळे इथे तुम्ही पुणे, अमरावती आणि नाशिक, बरेच विद्यार्थी अमरावतीला कमी करतात, नाशिकला वरती करतात. त्याच्यामुळे असं करायचं नाही आहे तुम्हाला. याच क्रमने चालायचं आहे बाबा. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक आणि कोकण या अनुषंगाने करायचं आहे. प्रादेशिक विभाग बघा. आता काय बोलूया आपण? प्रादेशिक विभाग. आता प्रादेशिक विभाग आहेत किती? प्रादेशिक विभाग किती आहेत बाबा प्रादेशिक विभाग? तर महाराष्ट्रामध्ये 5 प्रादेशिक विभाग आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण उत्तरता क्रम लावूया. उत्तरता म्हणजे सर्वात वर लिहायचे जे जास्त आहेत आणि सर्वात त्याच्या खाली कमी कमी करत चालायचं. मग आता या ठिकाणी आपण पहिला जो प्रादेशिक विभाग आहे त्याचं नाव आहे विदर्भ. काय नाव आहे? विदर्भ. ओके. जिल्हे एक वेळा लिहून देतो मी याच्या समोर. जिल्हे आपण या ठिकाणी रेड अक्षरामध्ये लिहूया. सर्वांनाच माहिती आहे ऍक्च्युअल मध्ये 8 जिल्हे इथे येतात, बरोबर आहे. नागपूरमध्ये 6 जिल्हे येतात, पुण्यामध्ये 5 जिल्हे, अमरावतीमध्ये 5 जिल्हे, नाशिकमध्ये 5 जिल्हे आणि कोकणमध्ये 7 जिल्हे, असे आपले 35 जिल्हे या ठिकाणी दिसून येतात आपल्याला आणि 358 तालुके या ठिकाणी आढळतात. ओके. हा, आता विदर्भात येऊया. विदर्भामध्ये बघा, हा जो विदर्भ आहे या विदर्भामध्ये साधारण विद्यार्थी मित्रांनो 120 तालुके आहेत. किती आहेत? 120 तालुक्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते. इतक्या मोठ्या प्रमाणात तालुके आहेत. कारण जर आपण विचार केला, कारण असं आहे की बघा 2 प्रशासकीय विभाग आहेत विदर्भामध्ये. एक आहे नागपूर. आता नागपूरचे किती झाले? 64 तालुके झाले आणि अमरावतीचे किती झाले? 56. 64 + 56 बरोबर 120 तालुक्याचा समावेश होतो. आणि जिल्हे जरी बघितले तर बघा नागपूरमध्ये 6 आणि अमरावतीमध्ये 5 म्हणजे 11 जिल्हे होतील. किती जिल्हे होतील? 11 जिल्हे आपल्याला या ठिकाणी दिसतात. हे झाले आपले जिल्ह्यांचा समावेश. अभ्यास चांगला करायचा, फॅक्च्युअल डाटा असो काही असो, अभ्यास बिलकुल भक्कम असला पाहिजे. त्याच्यानंतर बघा दुसरा जो मी या ठिकाणी देणार त्याचं नाव आहे आपलं पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र हा आपला प्रादेशिक विभाग आहे ज्याच्यामध्ये 7 तालुके येतात. बघा 7 जिल्हे येतात. किती जिल्हे येतात? 7 जिल्हे. एक तर पूर्णच्या पूर्ण पुणे प्रशासकीय विभाग, ओके, सोबत जो नाशिक प्रशासकीय विभाग आहे त्यातला नाशिक आणि नगर हे दोन्हीही जिल्हे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होताना दिसतात. म्हणून तालुक्यांची संख्या किती आहे बाबा? 87 तालुके. किती तालुके आहेत? 87 तालुके आपल्याला पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये दिसून येतात. बाकी काही बदल याच्यामध्ये आपल्याला करायची आवश्यकता नाही. त्यानंतर बघा 87 आपल्याला या ठिकाणी दिसून आले. आता त्याच्या खाली जर आपण गेलो तर आपल्याला कोकण आहे, त्याच्यानंतर मराठवाडा आहे. आता मराठवाड्यामध्ये गेलो 3 नंबरवर मी या ठिकाणी लिहित आहे मराठवाडा. आता मराठवाडा म्हणजेच काय बाबा? सर्वच विद्यार्थ्यांना माहित आहे
छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा. आणि याच्यामध्ये जिल्हे किती आहेत आपले? 8 जिल्हे आहेत. जे 8 जिल्हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत तेच 8 जिल्हे आहेत. म्हणजे तालुके तेवढेच आहेत जेवढे तिकडे आहेत. म्हणजे किती झाले? 76 तालुके या ठिकाणी झाले. बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर बघा 4 नंबरवर जर आपण या ठिकाणी गेलो तर आपल्याला साधारणतः एक कोकण विभाग दिसतो ज्याचं नाव कोकणच आहे, इकडे सुद्धा आणि तिकडे सुद्धा. त्याच्यामुळे कोकण मध्ये आपल्याला इकडे 7 जिल्हे दिसतात. 7 जिल्हे आणि 7 जिल्ह्यांमध्ये तालुके सेम 50 तालुके दिसतात, लक्षात घ्या. आणि एक जो आहे आपला प्रादेशिक विभाग अहिरणी विभागाचा, माझा फेवरेट प्रादेशिक विभाग, लक्षात घ्या, ज्याला आपण खानदेश म्हणतो, तो खानदेश आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि खानदेश म्हणजे खानदेश जर आपण बघितलं तर खानदेश तसं तर अख्खा महाराष्ट्रच आपला फेवरेट आहे, त्याच्यामध्ये सांगायची गरज नाही आहे. तर खानदेश मध्ये अहिरणी भाषा खूप आवडते मला, तिकडले गाणे सुद्धा खूप आवडतात मला. ओके, हा, जे नवीन नवीन निघतात ना आता तुम्हाला माहितच आहे. तर पुरा महाराष्ट्र फॅन झालेला आहे खानदेशचा. 3च जिल्हे आहेत. त्या 3 जिल्ह्यां मिळून जर आपण बघितलं तर या 3 जिल्ह्यांमध्ये आपल्याला तालुके किती दिसतात बाबा? 3 जिल्ह्यांमध्ये 25 तालुके दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण प्रादेशिक विभागांचा समावेश दिसून येतो. आपलं इंटेन्शनच काय आज? आपलं इंटेन्शन आहे मला तालुक्याचा मूळ गोष्ट माहीत असणं गरजेची आहे. मला तालुक्याचा सारा फॅक्च्युअल डाटा माझ्या डोक्यात क्लिअरपणे पाठ असणं गरजेचं आहे. आणि एवढं तुम्हाला करावं लागेल. एवढं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर मग तुम्हाला कोणी तालुक्यांच्या प्रश्नांमध्ये चुकवणार नाही. बस एवढंच इंटेन्शन माझं सुद्धा आहे. ओके, चला, आता जर हा सारा प्रोफॉर्मा तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर मग आता याला आपण जिल्ह्याप्रमाणे डिवाइड करूया. आता बघा, पहिले प्रशासकीय विभागाच्या अनुषंगाने, मग प्रादेशिक विभागाच्या अनुषंगाने, आणि आता जिल्ह्यांच्या अनुषंगाने आपण याला डिवाइड करूया. थोडंसं आणखी एक्स्ट्रा घेऊया. ओके, आता समजा आपण हा विचार केला, मी तुम्हाला मगाच सांगितलं की बाबा सर्वाधिक तालुके असलेले जिल्हे कोणते? तर बघा, एक आहे यवतमाळ आणि दुसरा आहे नांदेड. एक कोण आहे? यवतमाळ, आणि दुसरा कोण आहे आपला? नांदेड. या जिल्ह्यांमध्ये आपल्याला सर्वाधिक तालुके दिसतात. मग आता सर्वाधिक तालुके असणारं जर 2 बघितलं तर याला म्हणायचं नाय किंवा यना. नाय म्हणजे काय? नाय म्हणजे नांदेड, आणि य म्हणजे यवतमाळ. बरं, नाही ध्यानात राहिलं ते पाठच करून टाकायचे बाबा. मी तर म्हणतो पाठ केलेले बरे. याला सुद्धा 16 तालुके आणि याला सुद्धा 16 तालुके. तर सर्वाधिक तालुके असलेले जे आपले जिल्हे आहेत ते 2 आहेत. एक आहे नांदेड आणि एक आहे यवतमाळ. काही कंडिशन यामध्ये दिसून येत नाही. एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची राहिली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती सांगून देतो. बघा की हा माझा कोर्स आहे भूगोलाचा, आणि या बॅच मध्ये मी संपूर्ण भूगोल या ठिकाणी शिकवत आहे. या बॅच मध्ये PYQ प्लस भूगोलाचे सेशन्स माझे सुरू झालेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं बेस्ट भूगोल बनावं तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ओके, तर ही संपूर्ण ठळक सखोल PYQ चे विश्लेषण वगैरे, आता याची रेकॉर्डिंग्स बंद होती ती आता सुरू झालेली आहे. ओके, तर साधारणतः ही बॅच तुम्ही या ठिकाणी आरामात जॉईन करू शकता. ओके, ते तुम्हाला कळलंच असेल. तर हे आपण पाहूया एकंदरीत. चला, आता पुढे वळूया. आपल्याला पुढचं सेशन या ठिकाणी दिसलं पाहिजे. नेक्स्ट पाहूया. बरं, आणखी एक गोष्ट बघा, 3, 9 आणि 30 नोव्हेंबरला, साधारणतः 9 आणि 30 नोव्हेंबरला आपली एक बॅच या ठिकाणी प्रहार 3.0 सुरू होत आहे. सो या ठिकाणी आपल्याला दिसून येते प्रहार 3.0. टार्गेट आहे आपलं 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर, जी आपली गट ब आणि गट क ची एक्झाम आहे. गट ब 9 नोव्हेंबरला, गट क 30 नोव्हेंबरला. हे टार्गेटसाठी पूर्व परीक्षा जी आपली कंबाईनची आहे त्याला कंप्लीट करण्यासाठी ही बॅच आपण सुरू करत आहोत, जिचं नाव आहे प्रहार 3.0. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल ते अकॅडमीला कॉल करू शकतात. तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपल्याला दिसून येते. यामध्ये बघा आता की बाबा नांदेड आहे हे दिसून येते. त्याच्यानंतर जर आपण गेलो तर आपल्याला दिसते विद्यार्थी मित्रांनो की बाबा 15 तालुके आहेत 4 जिल्ह्यांकडे. सर्वाधिक तालुके कोणाकडे आहेत? या 2 जिल्ह्यांकडे आहेत, नांदेड आणि यवतमाळ. आता 15 तालुके कोण्या जिल्ह्यांकडे आहेत? तर बघा, नाजळ, रायचंद्रा. काय म्हटलं मी? नाजळ, रायचंद्रा 15 वर. नाजळ, रायचंद्रा किंवा चंद्रराय 15 वर. कोणावर? 15 वर. मग आता मी इथे म्हणत आहे ना म्हणजे नाशिक. ना म्हणजे काय?
नाशिक आपल्याला या ठिकाणी दिसतो. ज म्हणजे जळगाव, ज म्हणजे काय जळगाव. ओके, राय म्हणजे रायगड, राय म्हणजे रायगड. आणि चंद्रा म्हणजे चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, चंद्रा म्हणजे काय चंद्रपूर. आणि या सर्वांना 15 15 15 आणि 15 अशा एकंदरीत तालुक्यांची संख्या आपल्याला दिसून येते. तर मी या ठिकाणी क्लुप्ती पाठ करायला 2-3 थोडासा त्रास होईल, पण एक वेळा पाठ झाली विषय बनला. त्याच्यामुळे आपल्याला हे करायचं आहे, ना जळ राय चंद्रा चंद्रराय. आता बघा, ना जळ जळू नको, राय चंद्रा कोणावर 15वर, ना जळ राय चंद्रा 15वर. अशा प्रकारचं तुम्हाला ते विधान ध्यानात ठेवावं लागते. नेक्स्ट त्याच्या खाली जाऊया आपण. लिस्ट तर आपल्याला या ठिकाणी दिलेलीच आहे. मग आता एक एक आपल्याला जायचं आहे. समजा याच्या खाली गेलो तर 14 तालुके बघा. आता या ठिकाणी 14चा आपला इथे लिहिलं असेल. याच्यासाठी आपण इकडे जागा घेऊया. आता या ठिकाणी 14 तालुके ध्यानात ठेवणं फारच सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपल्याला काय करायचं आहे, 14 तालुक्यांसाठी पहिली गोष्ट तर विदर्भामधले 2 पकडायचे आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामधले 2 बघा, पुणे सोबत तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे नगर. आणि हे जर मॅप मध्ये तुम्ही बघितले तर मॅप मध्ये हे सिमिलर एकामेकाला टेकलेले आहेत. त्याच्यामुळे हे ध्यानात ठेवायचं आहे की बाबा नगर आणि पुणे म्हणजेच त्या प्रकारचं आपल्याला किती दिसतात बाबा 14. आणि त्याचबरोबर जर गेलो तर अमरावती आणि नागपूर हे सुद्धा सख्य भाऊ आहेत. ध्यानात ठेवा, अमरावती आणि नागपूर सख्य भाऊ, पुणे आणि नगर सख्य भाऊ. तर या सख्या भावांना समान समान संपत्तीचा वाटप झालेला आहे, म्हणजे 14 तालुक्यांचा वाटप झालेला आहे. फॉर एक्झाम्पल बघा, पुणे आणि नगर, ओके, त्याच्यानंतर अमरावती आणि नागपूर हे सुद्धा जॉईंट तालुके आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे ध्यानात ठेवायला विचित्र वाटणार नाही, बिलकुल ते ध्यानात राहणार आहे. ध्यानात ठेवायचं, अमरावतीचा एक चुलत भाऊ आहे, त्याचं नाव आहे बुलढाणा. काय आहे बुलढाणा. ओके, तर हा अमरावतीला जवळून आहे, लक्षात घ्या. आणि बुलढाणा जो आहे, या बुलढाण्याला 13 तालुके आहेत. आता चुलत म्हटल्यापेक्षा मी मावस म्हणणार, जरा नातं घट्ट दिसून येते बुलढाण्यासोबत. ओके, तर या ठिकाणी 13 तालुके आमच्याकडे आहेत. तर या मला असं वाटते सुरुवातीला तुम्ही एवढे तालुके जर पाठ केले तर सफिशियंट आहे बाबा, की सर्वाधिक तालुके या ना, त्याच्यानंतर ना जळ राय चंद्रा, त्याच्यानंतर पुणे नगर अमरावती नागपूर आणि बुलढाण्याला आपल्याला काय दिसते बाबा साधारणतः 13 तालुके. आता याच्यानंतरचा क्रम याला आपण बी मध्ये टाकायचं, याला करायचं ए, याला काय करायचं सेशन नंबर ए. सेशन नंबर बी मध्ये आपण दुसरे तालुके पाठ करणार आणि 2-3 वेळा याची प्रॅक्टिस करायची. बघा, आता आपल्याला तालुक्यांची संख्या जशी जशी राज्यांमध्ये जावी लागेल तशी तशी आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी दिलेली आहे 13 पर्यंत आलो तर 12 तालुके कुठे कुठे आहेत बघा. 12 तालुके आहेत गडचिरोलीमध्ये, गडचिरोली आणि कोल्हापूरमध्ये. गडचिरोली आणि कोल्हापूरमध्ये किती तालुके आहेत 12 तालुके आहेत. बघा 12 तालुके आहेत. आता समजा आपल्याला दिसते बऱ्याच वेळेला आपण काय करतो बाबा, की आपल्याला साधारणतः महाराष्ट्र दिसून येते. ओके, आणि हा जो महाराष्ट्र आपल्याला दिसून येते याच्यामध्ये गडचिरोली आहे किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. बघा हा महाराष्ट्र आपण काढला, तर या महाराष्ट्रामध्ये इथे काय आहे, एक कोल्हापूर नावाचा आपल्याला जिल्हा दिसून येतो आणि इथे आपल्याला गडचिरोली नावाचा जिल्हा दिसून येतो. इथे पण 12 आणि इथे पण 12. ओके, इथे आपल्याला काय दिसते बाबा, इथे आपल्याला पुणे नावाचा जिल्हा एक दिसून येतो. हे कोकण जर सोडलं तर पुणे, आणि त्याला शेजून नागपूर दिसून येतो, म्हणून याला करायचं 14, याला करायचं 14. अमरावती आणि नागपूरही सेम दिसते आपल्याला. हा अमरावती दिसतो टोकाचा, हा नागपूर दिसतो, लक्षात घ्या. इथे पण 14, इथे पण 14. अशा प्रकारे काहीतरी व्यवस्थित प्रॅक्टिस करून मला असं वाटतं तुम्ही जर पाठ केलं फार सुंदर होऊ शकते, काही मोठी गोष्ट नाही आहे. तर 12-12 याला ट्रिक काय ठेवलेली आहे आपण, याला ट्रिक ठेवलेली आहे आपण गडकोल्हे. काय ठेवलेली आहे ट्रिक, गडकोल्हे. बघा गडावरचे कोल्हे 12. तुम्हाला विचारलं गडावर कोल्हे किती होते, गडावर किल्ले होते 12. तर गड कोल्हे किती होते बाबा, गड कोल्हे 12 होते.
अशी ट्रिक ध्यानात ठेवायची. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, ट्रिक ही पेपरमध्ये ऑटोमॅटिक आठवते, फक्त काय पाहिजे तसा प्रश्न पाहिजे. ओके, आणि पाठ पण करावं लागते. आता बघा, SSB ची परीक्षा तुम्हाला माहितच असेल, SSB ची सुद्धा एक परीक्षा असते. SSB च्या जागा निघाल्या 11. SSB जो आहे लक्षात घ्या, त्याच्या जागा किती निघाल्या? 11 निघालेल्या आहेत. मग आता SSB म्हणजे काय, तर SSB म्हणजे हा S जो आहे ना, हा मी या ठिकाणी लिहिता सोलापूर. हा S कशासाठी आहे बाबा? सोलापूर. हा जो सेकंड S आहे हा आहे सातारा, हा आहे सातारा. आणि हा जो B आहे हा आहे बीड. हा काय आहे? बीड. आणि या तिघांनाही जागा किती आहेत, तर जागा आहेत 11. म्हणजे जागा म्हटल्यापेक्षा मी म्हणणार तालुक्यांची संख्या किती आहे बाबा, तर तालुक्यांची संख्या आहे 11. असं ट्रिकही ज्या व्यक्तीने अभ्यास केला त्या व्यक्तीचा काय अभ्यास चुकणार आहे. ओके, चला, SSB झालं. SSB सोलापूर, सातारा आणि बीड. SSB च्या जागा किती? 11. गडावर कोल्हे किती? 12. गडावर कोल्हे किती? 12. साला बघा, आता साला दिलेला आहे खाली. साला किती वर्षाचा आहे? 10 वर्षाचा आहे. साला जो आहे, साला म्हणजे जो तुम्हाला माहितीच आहे ना, आता सांगत नाही मी. ओके, तर साला किती वर्षाचा आहे? 10 वर्षाचा आहे. मग सा म्हणजे काय? सा म्हणजे सांगली. सा म्हणजे सांगली. आणि ला म्हणजे लातूर. ला म्हणजे लातूर. अशा प्रकारे साला किती वर्षाचा आहे, तर साला 10 वर्षाचा आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागते. ओके, हे ज्याला समजलं त्याला बिलकुल ट्रिक नुसार समजलेलं आहे. ओके, RP ऐकलाय तुम्ही, RSP नावाची पार्टी ऐकली असेल तुम्ही, लक्षात घ्या. हा, मग आता राष्ट्रवादी समाजवादी पार्टी वगैरे सारखं ध्यानात ठेवायचं आहे RSP. आता RSP च्या जागा किती आहेत? 9 जागा निवडून आल्या RSP च्या. RSP च्या जागा किती निवडून आल्या, तर 9 जागा RSP च्या निवडून आलेल्या आहेत. मग आता RSP म्हणजे काय या ठिकाणी पूर्ण एक्सप्लेन करू ना, कळेलच तुम्हाला. बघा, R फॉर जर आपण इथं गेलो तर याचा अर्थ होतो रत्नागिरी. काय होतो? रत्नागिरी. रत्नागिरीला 9. आता रत्नागिरी हा एवढा क्षेत्रफळाने मोठा आहे, तरी 9 तालुक्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. रायगड मात्र आपल्याला वरती दिसून येतो. ओके, हा, त्याच्यानंतर मी यस म्हणजे काय? छत्रपती संभाजी नगर. आता काय बोलावं लागते? महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्षेत्रफळाने जो जिल्हा आहे बघा, तो अहमदनगर दिसतो आपल्याला. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर काही लहान नाही आहे, तो सुद्धा मोठाच आहे. परंतु त्याच्यामध्ये तालुके किती दिसतात आपल्याला? 9 आणि 9. ओके, आणि P म्हणजे काय बाबा? P म्हणजे परभणी. P म्हणजे काय? परभणी. तर अशा प्रकारे हे 9 तालुके असलेले साधारणतः जिल्हे आहेत, ज्यांच्यामध्ये 9 तालुक्यांचा समावेश आहे. बिलकुल पाठ करून ठेवायचं. गडकोल्हे 12, SSB 11, साला 10 वर्षाचा, RSP 9चा. आणि त्याच्यानंतर जे तालुके आहेत लक्षात घ्या, हा झाला माझा B नंबरचं सेशन. आणखी खतम व्हायचं आहे, ते खतम करून टाकतो. आणि इथे जी लिस्ट देतो मी ते आहे 8 तालुके. 8 तालुके कोणाकोणामध्ये आहेत? असे जिल्हे आहेत 6. 8 तालुके असणारे जिल्हे किती? 8 तालुके असणारे जिल्हे किती आहेत? 6, ज्याच्यामध्ये 8च तालुके आहेत. मग आता बोलता बोलता या ठिकाणी संपून टाकूया. बघा काय म्हणते, गोंद्या सजव पालघर. हे गोंद्या सजव पालधर. घर नाही, पालघर नाही, सजव पालधर. तर गोंद्याला काय म्हणत आहे लक्षात घ्या, पालधर सजव रे बाबा. अशा प्रकारची गोष्ट या ठिकाणी करणं चालू आहे. तर बघा, गोंद्या सांगायची गरज नाही तुम्हाला. गोंद्या तुमच्या फार ओळखीचा आहे. गोंद्या म्हणजे कोण? तर गोंदिया. गोंद्या म्हणजे गोंदिया 8. ओके, स म्हणजे सिंधुदुर्ग. स म्हणजे सिंधुदुर्ग 8. मला चांगलं लिहावं लागेल. ज म्हणजे जालना. ओके, व म्हणजे आता या ठिकाणी बघा, व म्हणजे वर्धा ध्यानात ठेवायचं. तुम्ही काय ध्यानात ठेवायचं आहे? वर्धा. हा आपण ध्यानात ठेवलेला आहे. पा म्हणजे पालघर. पाल म्हणजे पालघर. आणि धर म्हणजे काय? तर धर म्हणजे धाराशिव. धाराशिव. अशा प्रकारे हे ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला की बाबा गोंदिया नंतर संपूर्ण आपल्याला वर्धा, पालघर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला गोंदिया बघा, गोंद्या सजव पालधर
हे गोंदिया, सजव, पालघर, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके नाही आहेत असा प्रश्न आला तर तुम्ही हे जे ट्रिक पाठ करून ठेवली आहे ना, गोंदिया, सजव, पालघर, तर याच्यावरून तुम्हाला कळून जाईल बाबा 1 2 3 4 5 आणि 6 या 6 जिल्ह्यांमध्ये 8 तालुक्यांचा समावेश आहे. किती तालुक्यांचा? 8 तालुक्याचा. असा कसा प्रश्न चुकते? अजिबात प्रश्न चुकणार नाही. ट्रिकी तर अभ्यास करा ना यार, ट्रिकी अभ्यास केला तर बिलकुल 100% होणार. फक्त अभ्यासाला महत्व द्यायचं आहे, 100% अभ्यासाला महत्व द्यायचं आहे. ओके, चला हे झाले तालुके. आता आपण, हे झालं माझं बी सेशन. काय झालं माझं? बी सेशन. बरेच जण फक्त पहिले 4 पाठ करतात, शेवटचे 4 पाठ करतात. अरे तेवढ्यानं होणार आहे का? कॉम्पिटिशन किती मोठी आहे भारतामध्ये, जनसंख्या किती आहे भारतामध्ये? प्रचंड मोठी जनसंख्या आहे. 145 कोटी आपण झालेलो आहोत. 145 कोटी जर आपण झालेलो असेल तर काहीतरी आपल्याला युनिक करावं लागेल ना बाबा. प्रत्येक क्षेत्रामध्ये काय आहे? गर्दीच गर्दी आहे. जिकडे गेलो तिकडे गर्दी आहे. आता जिकडे गेलो तिकडे जर गर्दी असेल तर मला काहीतरी युनिक करावं लागेल. आणि युनिक करण्यासाठी मी अभ्यासाचे सेशन पाळणार. पहिले वरवरचा अभ्यास करणार, मग मध्यम अभ्यास करणार, मग डीपमध्ये अभ्यास करणार. पण मला तिन्ही क्षेत्र गाठायचे आहेत. वरचाही करायचं, जसं मी सुरुवातच केली. आता असं जेव्हा सुरुवात केली असं वाटतं पोलीस भरतीला शिकवत आहे काय की बाबा महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका, असं वाटत होतं. परंतु मी ती सुरुवात तिथून करता करता आता आपण डेप्थ घेत आहोत. डेप्थ इतकी घ्या की कोणता तालुका कोणाच्या खाली आहे, काय आहे, मॅप घ्या, मॅपवरून त्याला अनालाइज करा, मॅपवरून लिहून पहा. तुम्हाला मला माहिती आहे बऱ्याच जणांना 36 जिल्हे मस्त लिहिता येतात. हा जिल्हा इथं आहे, काही जणांना ते लिहिता येत नाही. मी तर म्हणतो तालुके पण लिहिता आले पाहिजे. इतका प्रखर अभ्यास असला पाहिजे, तेव्हा अधिकारी घडत असतो. अधिकारी की साधी गोष्ट नाही आहे. 45,000ची पोस्ट तुम्हाला द्यावी लागते. काहीतरी तुमच्यामध्ये युनिक असणं गरजेचं आहे. आणि ते जर नसेल तर मग कुठेतरी तुम्ही कमतरता आहात किंवा तुमच्यात कमी आहे, काहीतरी कमी आहे बाबा. करावं लागेल. ओके, केल्याशिवाय जमणार नाही. आणि म्हणून सांगत आहे की स्वप्न आपल्या आई वडिलांचे असतात, तुम्हाला माहिती आहे. ओके, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की बाबा स्वप्न पाहत असतो आपण. ज्या दिवशी बघा स्वप्न तुमचे आहेत, माहिती आहे मला की स्वप्न तुमचे आहेत, काहीतरी बनायचं आहे. पण तुमचे स्वप्न फार सीमित आहेत. तुम्हाला फक्त नोकरीवर लागायचं आहे. तुमचे स्वप्न त्या दिवशी पूर्ण होतात ज्या दिवशी तुम्ही नोकरीवर लागता. परंतु तुमच्या आई वडिलांचं जीवन त्या दिवशी पूर्ण होते ज्या दिवशी तुम्ही नोकरीवर लागता. कळलं का? तुमचं फक्त स्वप्न पूर्ण होत आहे. तुमच्या आईवडिलाचं अख्खं जीवन पलटून जाते. तुमच्या आईवडिलाचं अख्खं जीवन सार्थक होते जेव्हा तुम्ही ते यश गाठता. म्हणून थोडा तरी आपण या ठिकाणी धीर धरून कुठेतरी त्याला वेगळ्या स्वरूपात केलं पाहिजे. ओके, वेगळी पोटेन्शियल त्याच्यामध्ये निर्माण केली पाहिजे, हे ध्यानात ठेवायचं आहे. मग आता हे संपूर्ण दिसते आपल्याला. बी नावाचं सेशन झालं. आणखी जाऊया खालच्या सेशनवर. त्याचं नाव आहे सी नावाचं सेशन. आता या सी नावाच्या सेशनमध्ये चला बघा की बाबा या ठिकाणी काय दिसते की 7 तालुके आहेत. 7 तालुके आहेत. अ म्हणजे काय? अभाठा. बघा आता तुम्ही उभाटा तर ऐकला ना. उभाटा म्हणजे काय? उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, ज्याला उभाटा नाव पडलेलं आहे. आज मी तुम्हाला अभाटा शिकवत आहोत. तर अभाटाच्या जागा किती आहेत? 7च जागा आहेत अभाटाकडे. असं आपण ध्यानात ठेवायचं. अभाटा म्हणजे काय? अ म्हणजे अकोला, भ म्हणजे भंडारा, आणि ठा म्हणजे ठाणे. या 3 जिल्ह्यांकडे किती जागा आहेत, किती तालुके आहेत? उभाटाकडे 7 जागा आहेत, अभाटाकडे 7 जागा आहेत, अभाटाकडे 7 तालुके आहेत. अ म्हणजे अकोला, ओके, भा म्हणजे भंडारा, ठा म्हणजे ठाणे. बिलकुल ध्यानात ठेवायचं. आणि त्याच्याही खाली जर मी गेलो तर बाबा नवा नावाचा नवा म्हणजे काय? नवा म्हणजे न म्हणजे नंदुरबार. नवा कोण कोण आहे? नवे पक्ष किती आहेत? 6 आहेत बाबा. नव म्हणजे नंदुरबार, आणि वा म्हणजे वाशिम. तर नवा आणि वाशिम यांच्याकडे 6 तालुके आहेत. असं तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर एखादं मत ध्यानात बिलकुल नाही राहणार. मलाही माहित आहे, पहिल्या प्रयत्नात नाही झालं, दुसऱ्या प्रयत्नात नाही झालं बाबा. प्रचंड प्रयत्न करावे लागतात. त्याच्यामुळे आपल्याला आणि बऱ्याचशा ठिकाणी एक निगेटिव्हिटी आपल्याला दिसून येते. बाबा आपल्या एवढ्या मोठ्या जागा असतील मग आपलं होईल का वगैरे वगैरे. अरे बऱ्याचशा परीक्षा आहेत, त्या सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी येतात. मी म्हणतो आता थोडंसं स्वप्न बदलवावं लागेल आपल्याला. स्वप्न काय करावं लागेल? बऱ्याचशा ठिकाणी काय केलं जाते की बाबा अर्जुन आहे आणि अर्जुनाला फक्त डोळाच दिसला पाहिजे. अरे डोळाच दिसला पाहिजे, त्यावेळेला तो अर्जुन होता. पुऱ्या साधारणतः संसारामध्ये एकटाच धनुर्विद आणि त्याला महान गुरु होता, बरोबर आहे. आणि मग त्याला सांगितलं की बाबा तुला एकटाच डोळा दिसला पाहिजे, तुला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसला पाहिजे. मी म्हणतो आता ही कंडिशन राहिलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. माहित आहे मला की बाबा तुम्हाला एकटा STIs भरले पाहिजे, PSIs भरले, अशा कंडिशन तुम्हाला बिलकुल ठेवायच्या आहेत सोबत. परंतु सोबत
कितीतरी लोक कॉम्पिटिशन मध्ये आहेत, कितीतरी अर्जुन बाण घेऊन उभे आहेत, हे सुद्धा भान ठेवायचं. याला म्हणतात परिस्थितीचं भान ठेवणे. आणि याचं भान जर तुम्हाला राहिलं तर तुम्ही तुमच्या रस्त्यामध्ये, तुमच्या या बाणाच्या रस्त्यामध्ये ज्या ज्या परीक्षा येऊन राहिल्या त्याला तुम्ही टार्गेट करू शकता. ओके, इट्स अ हेल्दी कॉम्पिटिशन. याला आपण हेल्दी कॉम्पिटिशन म्हणूया. साधारणतः रिस्की कॉम्पिटिशन आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही. म्हणून तुम्हाला हे असं ध्यानात ठेवायचं आहे की थोडंफार, आता मी म्हटलं की बाबा मी त्याच पक्षाच्या डोळ्यावर बाण ठेवला आणि लागला, दुसऱ्या पक्षाला लागला, दुसरी पोस्ट निघाली, तर सांगायला हरकत नाही आपल्याला, हो माझा तोच निशाणा होता. असं करू शकतो आपण. पण मुद्दा काय आहे? मुद्दा टार्गेट ठेवा, पण इकॉनॉमिकल थोडीशी पॉवर आणा स्वतःमध्ये. पॉवर आणली, मेंटली स्टेबिलिटी वाढते. आणि मेंटल स्टेबिलिटी वाढली की आणखी पोस्ट काढता येतात यार. परंतु आर्थिक जोराना, जास्त वय न वाढू देता पोस्ट काढायचा प्रयत्न करा, जोरात भिळा. ओके, चला नेक्स्ट. हे झालं या ठिकाणी नंदुरबार, वाशिम हे संपूर्ण आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी सर्वात कमी तालुक्यांकडे जाऊया. सेशन नंबर 3 चालू आहे. सर्वात कमी तालुके बघा कोणकोणते आहेत. सर्वात कमी तालुके आपल्याला दिसून येतात की बाबा हिंगोली, हिंगाची गोली 5 रुपयाची आहे. हिंगाची गोली किती रुपयाची आहे? 5 रुपयाची हिंगाची गोली आहे. आणि त्याच्यामुळे हिंगोली, जे लोक हिंगोलीचे असतील त्यांना बघा या ठिकाणी वाईट वाटू देऊ नका. मी हिंगाची गोली म्हटलं तर बिलकुल म्हणावं लागेल आपल्याला, हिंगाची गोळी 5 रुपयाची, असं ध्यानात ठेवायचं. धुळे बघा, धुळे आपल्याला 4, धुळे किती दिसते? 4. साक्री वगैरे दिसून येतात धुळ्यात आपल्याला. हा, मुंबई उपनगर 3. हे शहरी तालुके आहेत विद्यार्थी मित्रांनो. कुर्ला, बोरीवली आणि अंधेरी बघा, कुर्ला, बोरीवली आणि अंधेरी या तालुक्यांमध्ये आपल्याला दिसून येते, या तालुक्यांमध्ये दिसून येते की मुंबईमध्ये हे 3 शहरी तालुके आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे मुंबई शहर. काय आहे? मुंबई शहर. मुंबई शहर 0 तालुके, एकही तालुका मुंबई शहरामध्ये नाही. म्हणून आपल्याला जर बघितलं तर आपण 4 जिल्हे बघा. हिंगोली आपल्याला दिसते 5, धुळे 4, मुंबई उपनगर आपल्याला 3 आणि मुंबई शहर 0. अशा प्रकारे 36 जिल्ह्यांचा अभ्यास केला तर संपूर्ण तालुक्यांचा अभ्यास केला. आणि माझं इंटेन्शन आहे एक वेळा शिकवायचं आणि अख्खा टॉपिक संपून टाकायचा. आणि मला असं वाटतं की तो टॉपिक तुमचा सुद्धा संपला पाहिजे, डबल करायची आवश्यकता नाही पडली पाहिजे. परंतु आता मी प्रत्येक लेक्चर असा घेऊन नाही येऊ शकत ना, त्याच्यासाठी तुम्हाला मी वारंवार वेळा या ठिकाणी सांगत आहे की बाबा तुम्ही ही बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता. मी याच्यामध्ये PYQ सुद्धा घेणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला वारंवार सांगू राहिलो. बाबा तुम्ही इन्क्वायरी करा अंकुश सरांची महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामुळे तुम्हाला ते मिळून जाईल आणि तुम्ही आरामात परफॉर्म चांगल्या प्रकारे करू शकाल. ओके, चलो ठीक आहे, आगे बढ़ते. हे झाले आपल्या तालुक्यांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो. 36 तालुके तुमच्या पाठ झाले पाहिजेत. एक मॅप आणा, त्या मॅपवर तुम्ही एक नका 2-4 मॅप आणा, त्या मॅपवर तुम्ही तालुके लिहिण्याचा सुद्धा प्रॅक्टिस करा. होईल 2-3 तास जातील, परंतु एक वेळा कळेल कोणता तालुका कोणाच्या खाली आहे. अशा प्रकारची प्रॅक्टिस करा. थोडंसं आणखी ॲडव्हान्स मध्ये डीप मध्ये आपण जाऊया. कंबाईन काढायची आहे आणि पटापट नोकरीवर लागायचं आहे. नेक्स्ट, आता थोडंसं मला या ठिकाणी मी तालुक्यांच्या फॅक्च्युअल डाटाकडे जाणार की बाबा असे तालुके ज्यांचे नाव समान वगैरे असतात. बघा, सारख्या नावाची तालुके, टॉपिक आहे आपला सारख्या नावाची तालुके. आता सारख्या नावाच्या तालुक्यावर ना अनेक वेळा जोड्या आल्या आहेत. भोकर, भोकरदन कोण्या जिल्ह्यात आहे बाबा? ओके, मूर्तिजापूर तालुका विचारला होता मागच्या वेळेला. त्याच्यानंतर संग्रामपूर विचारला होता, लक्षात घ्या तालुका. त्याचबरोबर आणखी देवळा विचारला होता, आता देवळा, देवडी. ओके, अशा प्रकारचे तालुके तुम्हाला जिल्ह्यासोबत जोड्या लावायला येतात. मग आता त्यामध्ये खास करून असे तालुके विचारतात ज्याच्यामध्ये जोड्या आहेत समान समान. आता बघा, सारख्या नावाचे तालुके म्हणजे एकच नाव आहे सारख्या, पण 2 जिल्ह्यांमध्ये आहे. असे किती तालुके आहेत? तर साधारणतः 8 जोड्या आपण या ठिकाणी बघूया. पहिला तर खेड नावाचा एक तालुका आहे, पुण्यामध्ये आहे. आता याला राजगुरुनगर सुद्धा आपण म्हणत असतो, खेड नावाचा जो आहे. दुसरं रत्नागिरीमध्ये आहे. ओके, तर खेड हा आपल्याला दिसून येतो. आणि खेड ध्यानात ठेवायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी आरपी नावाचा खेळ आहे. कोणता नावाचा खेळ आहे? आरपी. एक पुण्यामध्ये दिसतो, दुसरा त्या प्रकारचा रत्नागिरीमध्ये दिसतो. कळंब नावाचा तालुका विद्यार्थी मित्रांनो, कळंब. कळंबाच्या झाडाखाली खेड मांडला. खेड वेगळा, कळंब वेगळा. कळंब जो आहे ना हा उस्मानाबाद म्हणजे धाराशिवला आहे आणि यवतमाळला आहे. आता यवतमाळ हे बऱ्याच जणांना माहित आहे की कळंब यवतमाळला आहे, धाराशिवला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर
या ठिकाणी ध्यानात ठेवा, साधारणतः कळंब कुठं आहे बाबा, तर कळंब हे धार यवतमाळला आहे. नांदगाव बघा, अमरावती आणि नाशिक. अमरावतीच्या नांदगावला आपण नांदगाव खंडेश्वर वगैरे अशा प्रकारचा शब्द बोललो. बऱ्याच ठिकाणी त्याला बुद्रुक वगैरे शब्द असे लावले असतात बऱ्याच गावांना. तसंच आपलं नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी दिसते. आणखी एक नांदगाव आहे जे नाशिकमध्ये आहे. कुठे आहे, नाशिकमध्ये आहे. कारंजा. आता कारंजा फारच सोपा आहे ध्यानात ठेवायला. कारंजा हा 2 ठिकाणी आहे बघा, एक आहे आपल्याला वाशिम मध्ये आहे आणि एक आहे वर्ध्यामध्ये आहे. तर तुम्ही ध्यानात ठेवा व्ही कारंजा, तर हा ध्यानात ठेवायचा व्ही कारंजा. का बरं व्ही कारंजा, कारण वर्ध्यामध्ये आहे आणि वाशिम मध्ये आहे. अशा प्रकारचा जो व्ही कारंजा आहे बघा. पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांना हे फार भारी जाणार, कारण तिकडले तालुके जास्त नाही आहेत, विदर्भातले तालुके तर त्यांना भारी जातील. म्हणून कारंजासाठी काय करायचं, वाशिम आणि वर्धा, व्ही कारंजा असं करायचं. पुन्हा आपल्याला दिसते बाबा एक आहे आष्टी नावाचा तालुका, आष्टी. आता हा जो आष्टी तालुका आहे ना, हा वर्ध्यामधला एक फेमस तालुका आहे, वर्ध्यामधला फेमस तालुका आहे. ओके. आणि त्याचबरोबर हा बीड मध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ध्यानात ठेवायचं नाही या ठिकाणी काय आहे बाबा, तर आपल्याला दिसू येते वर्धा आणि आष्टी. तर हे ध्यानात ठेवायचं. कर्जत नावाचा तालुका आहे बघा. आता कर्जत नावाचा तालुका आहे. कर्जत नावाचा तालुका आपल्याला या ठिकाणी रत्नागिरी आणि नगर म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे, रत्नागिरी आणि नगर या 2 मध्ये आपल्याला दिसून येतो कर्जत नावाचा समान तालुका. ओके. कोणता तालुका पाहिला आपण, कर्जत. आता त्याच्याच खाली बघा मालेगाव दिसून येते आपल्याला, रायगड म्हणायला पाहिजे मी, सॉरी, रायगड आणि नगर, कन्फ्यूज, रायगड आणि नगर मध्ये. ओके. हा चला, मालेगाव तर फारच सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. मालेगाव मध्ये तालुका, नाशिक मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटमुळे मालेगावचं नाव खूप गाजलं होतं. तर वाशिम नाशिक याचा जर तुम्ही वारंवार प्रोनाउन्स केलं तर याचा उच्चार सारखाच येतो, नाशिक वाशिम. म्हणून या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की मालेगाव या 2 तालुक्यात आहे, 2 जिल्ह्यात आहे. आणि एक आहे शिरूर बघा. शिरूर हा पुण्यामध्येही आहे. शिरूर कासरा, ओके, कासर, ओके, तो दिसते बीडमध्ये. आणि एक लातूरमध्ये दिसते अनंतळाल नावाचा. अशा प्रकारे शिरूर सुद्धा आपल्याला 2-3 ठिकाणी दिसून येतात. एक मुदखेड आहे बघा. असे तर झाले, हे तर सारखे आहेत, बिलकुल सारख्या नावाची तालुके आहेत, लक्षात घ्या. परंतु समान नावाची तालुके, समान नावाची गावं हे आपल्याला दिसून येतात. सोबतच समान सारखी वाटणारी, समान नाही आहेत परंतु समान सारखी वाटतात बघा. यावर जर आपण मी PYQ माझ्या बॅचला घेणार, याच्यावर आपल्या बॅचला आपण आलेल्या तालुके जे काही आहे त्यावर घेऊ, म्हणजे कळेल. आता बघा, सारखी वाटणारी तालुके, सारखी वाटणारी, सेम टू सेम नाही आहेत पण थोडीफार सारखी आहेत. सेम टू सेम आपल्याला दिसणार नाही पण सारखी आहेत. काय आहे पाहूया बरं. मोखाडा आणि मोताळा, आणि कुठे आहे बाबा, पालघर आणि बुलढाणा बघा. हा जो मोखाडा आहे, मोखाडा हा पालघर मध्ये आहे आणि हा जो मोताळा आहे हा बुलढाण्यामध्ये आहे. ओके. हा पुढे बघा, पाथरी परभणीला आहे. आणि P फॉर P पाथर्डी नगरला आहे, पाथर्डी नगर आहे. याच्या काही ट्रिक होणार नाही पाठ, हे तुम्हाला पाठ करावंच लागेल, ट्रिक वगैरे नाही करू शकत आपण याच्यात तयार. पेठ नाशिकला आहे, फेमस आहे पेठ. ओके. सोनपेठ हे परभणीला आहे, कमी फेमस आहे पण पेठ भरपूर फेमस आहे. ओके. पेठ नाशिक आणि या ठिकाणी सोनपेठ परभणी. पातूर, अकोल्याचं पातूर, बाळापूर पातूर हे अकोला. आणि परतूर जालन्यामध्ये आहे. कुठं आहे, जालन्यामध्ये आहे, हे आपल्याला दिसून येते. आर्वी, वर्ध्याचं आर्वी आष्टी फेमस आहे. ओके. आणि आर्णी यवतमाळ हे दोन्ही विदर्भामध्येच आहेत, आर्वी आणि आर्णी बघा. देवडी लातूरला आहे, देवडी कुठे आहे, लातूरला. आणि देवरा गोंदियामध्ये आहे, देवरा. ओके. तर हे दिसून येते आपल्याला. भोकर मागच्या वेळेला विचारलेलं आहे, भोकर नांदेडमध्ये आहे. आणि भोकरदन विचारलं, भोकरदन जालन्यामध्ये आहे. अशा प्रकारे दोन्ही तालुके विचारले जोड्या लावण्यासाठी. देवळा वर्ध्यामध्ये आहे, देवरा वेगळं, देवरा गोंदिया, देवळा वेगळं वर्ध्यामध्ये आहे. आणि देवडी नाशिकमध्ये. हे तर दोन्ही तालुके सेम एकाच तालुक्यात आहे. मुखेड आणि मुदखेड म्हणजे वाटतात सेम, दोन्ही नांदेडमध्येच आहे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण तालुके या ठिकाणी दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये प्रयत्न हा होता आपला की बाबा आपण काय करायला पाहिजे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रयत्न असा केला की साधारणतः
सर्व प्रयत्न असा होता की आपल्याला साधारण सर्वच्या सर्व गोष्टी या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि त्या आपण घेण्याचा काय केलेला आहे प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। याचप्रमाणे आपण बॅचमध्ये सुद्धा पाहूया आणि याचप्रमाणे नवीन नवीन लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येऊया। आजच्यासाठी मात्र तुमची रजा घेतो, थांबतो। आशा करतो तुम्हाला समजलं असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।